नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 1च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत. एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते. एकाच कुटुंबातल्या तिघांची आत्महत्या झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. तब्बल 21 सावकारांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आत्महत्येला प्रवृत्त करणे तसंच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे. 21 सावकारांविरोधात 10 जणांना अटक झालेली आहे. इतर जणांचा शोध सुरू आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून काल संध्याकाळी दीपक शिरोडे आणि त्यांच्या 2 मुलांनी फॅनला गळफास लावून घेऊन आपलं आयुष्य संपवलेलं आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारूया. लक्ष्मण, तिघांनी आत्महत्या केली आहे. 21 सावकारांविरोधात गुन्हा दाखल झालाय. काय अधिक माहिती? सुवर्ण, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाच्या घटना वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरामध्ये देखील काल दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातील 3 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि ही आत्महत्या कशामुळे केली, जेव्हा पोलीस याचा शोध घेत होते त्यावेळेस पोलिसांना एक डायरी प्राप्त झाली आणि त्या डायरीमध्ये काही सावकारांची नावं पोलिसांना मिळाली आणि त्या सावकारांकडनं जी पैसे त्यांना देण्यात आले होते त्या पैशांसाठी तगादा लावला जात होता, दमबाजी केली जात होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. असे सगळे प्रकार केले जात होते आणि या सगळ्या जाचाला कंटाळून तिघा बापलेकांनी आपलं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे. सुवर्ण, याच्यामध्ये एक धक्कादायक बाब अशी आहे, जो 25 वर्षाचा मुलगा आहे ज्यांनी या तिघांबरोबर आत्महत्या केली, त्याची पत्नी जी आहे तिला दुपारी 3 वाजता मुलगा झाला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात तिला अशा स्वरूपाची बातमी कळली की आपल्या पतीनं आत्महत्या केलेली आहे. अतिशय मन हेलावून टाकणारी, पिळवटून टाकणारी अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना आहे. मात्र या प्रकरणानंतर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने दखल घेऊन 21 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातील 10 सावकारांना अटक केलेली आहे आणि गंभीर स्वरूपाचे कलम लावून त्यांना या सगळ्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सावकारांविरोधात कठोर कारवाई होणार का, सुवर्ण, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की कुठेतरी नाशिकमध्ये हा मेसेज जाणं गरजेचं आहे. सावकारांनी कशा प्रकारे नियमामध्ये राहून कर्ज दिलं पाहिजे आणि त्याचा तगादा लावण्यासाठी इतकी हातघाई करू नये की समोरच्याने आत्महत्या करावी. खरं तर प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे अँगल आहेत, परिस्थिती वेगवेगळी आहे, पण गंभीर घटना ही नक्कीच आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पालघर जिल्ह्यात डहाणूतील सावटा इथं पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून डहाणू अदानी पॉवर स्टेशनला पाणी वाहतूक करणारी पाईपलाईन फुटलेली आहे. रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू असताना पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पाण्याचे उंच फवारे बघायला मिळाले. अर्ध्या तासानंतरही अदानी पॉवर स्टेशनचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. त्यामुळे पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाया गेलेला आहे. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना अधिक विचारूया. राहुल, आत्ताची काय परिस्थिती आहे? पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी अजूनही वाया जातंय का आता काही कर्मचारी अधिकारी पोहोचलेले आहेत? नक्कीच सुवर्ण, आपण बघायला गेलं तर साधारणतः 12:30 वाजताच्या सुमारास डहाणूतील सावटा आहे या ठिकाणी ही पाईपलाईन फुटलेली आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण आहे, या धरणातून डहाणूतील अदानी पॉवर स्टेशन आहे, या पॉवर स्टेशनला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे आणि साधारण अर्ध्या तासापासून ह्या पाईपलाईन फुटल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते वाया जाताना दिसते. आपल्याला लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे. रस्त्या शेजारी एक खोदकाम सुरू असताना जेसीबी लागल्याने ही पाईपलाईन जी आहे ती फुटल्याची स्थानिकांनी माहिती दिलेली आहे. अजून कोणताही अदानीचा अधिकारी किंवा पाणी पुरवठा विभागाचा अधिकारी जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते सध्या वाया जाताना दिसून येत आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप. प्रियंका गांधी बोलतायत. थेट प्रक्षेपण. अहिंसा और प्रेम के आधार पर इस देश की नींव डली, उसे हम बचा कर रखें, उसे हम बुलंद करें। हेलो, वही दिखाकर भारत यात्रियों ने हमें दिखाया, एक रास्ता दिखाया है, प्रेम का रास्ता, एकता का रास्ता, सबको एक साथ लेकर चलने का रास्ता। तो आज यहाँ भारत में खड़े हुए आप सबको मैं धन्यवाद देना चाहती हूँ।
बधाई देना चाहती हूँ कि आपने हमारे देश में एक रोशनी की किरण दिखाई है और मेरी आशा है कि ये पूरे देश में फैलेगी, नफरत खत्म होगी और प्रेम इस देश को आगे बढ़ाएगा और आप सबको एक साथ जोड़ेगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होतोय। अजान हो रही है, थोड़ा रुक जाइए। वेगवेगळ्या राज्यांमधून भारत जोडो यात्रा गेली। या भारत जोडो यात्रेवर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली। तुफान बर्फवृष्टी श्रीनगरमध्ये सध्या होतीये आणि तरी देखील श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्यात आला आणि या भारत जोडो यात्रेचा समारोप होतोय। पुढच्या बातम्यांकडे वळतोय। रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील 30 ते 40 सरपंच आणि ठेकेदार एसीबीच्या रडारवर आहेत। आमदार निधीतून ग्रामपंचायतीत केलेल्या कामांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे। सकाळपासून एक सरपंच 2 ठेकेदार यांनी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात हजेरी लावलेली आहे। वैभव नाईक यांची एसीबी कार्यालयाच्या माध्यमातून चौकशी सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक या एसीबीच्या चौकशीला स्वतःहून गेलेले होते आणि त्यांची चौकशी तर एका बाजूला सुरू आहेच, मात्र आता सरपंच आणि इतर पदाधिकारी सुद्धा ठेकेदार सुद्धा रडारवर आहेत एसीबीच्या। ग्रामपंचायती अंतर्गत जी कामं झाली त्यात काही त्रुटी गैरव्यवहार आहेत का या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांना अधिक विचारत। सचिन, काय सांगाल या कारवाई संदर्भात? एका बाजूला वैभव नाईक आणि त्यांचे समर्थक असं म्हणतायत की जाणीवपूर्वक आम्हाला दाबण्याकरता ही कारवाई सुरू केली गेलेली आहे आणि दुसरीकडे काही गैरव्यवहार आहे म्हणून ही चौकशी सुरू आहे असं सांगितलं जात आहे। काय अधिक माहिती? नक्कीच काही दिवसापूर्वी वैभव नाईक यांची चौकशी झालेली आपण पाहिलेली आहे आणि त्यावेळेलाही वैभव नाईक यांनी एकदम आरोप केला होता। डायरेक्ट तेच तो आरोप होता की या चौकशीमध्ये नारायण राणेंचा हात आहे, परंतु वैभव नाईकच्या त्यांच्या पाठीमागे लागलेली जी चौकशीची जी काही हे आहे ती अजून कुठे थांबलेली दिसत नाही। वैभव नाईक यांची चौकशी झाल्यानंतर आता आमदार निधीतून ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे कामं झालेले आहेत त्या तेथील ग्रामपंचायत 30 ते 40 सरपंचांना नोटीस आलेली आहे। तसेच काही ठेकेदारही त्यामध्ये सामील आहेत, त्यांना देखील नोटीस आलेल्या आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी सिंधुदुर्गातनं हे सरपंच जे आहेत ते या ठिकाणी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावत आहेत, त्यांची चौकशी होते। सकाळपासून जवळजवळ 2 ठेकेदार आणि जवळजवळ 2 ते 3 सरपंच या ठिकाणी चौकशीला हजर होते आणि दिवसभरात या ठिकाणी अजूनही सरपंच चौकशीसाठी येण्याची नाकारता येत नाही। नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसंदर्भातली बातमी आहे। जामनेरला जाण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र विमानानं निघालेले होते, पण खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाला माघारी परतावं लागलं। अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळच उडाला। जळगावच्या जामनेरमधील गोद्री इथं गेल्या 6 दिवसांपासून कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्याकरता लाखो भाविक जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याकरता जामनेरला जाणार होते। जामनेरकरता ते निघाले देखील, दोघं एकत्र एकाच विमानाने निघाले, मात्र त्यांचं विमान खराब हवामानामुळे माघारी परतावं लागलंय। त्यांना बोलवून घ्यावं लागलंय त्या विमानाला। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद, थेट प्रक्षेपण बघूया। 5-15 लाख कमी जातं। माझा माहितीप्रमाणे ईडीचं पण काम सुरू आहे, त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आहे। इन्कम टॅक्सचं पण कामकाज सुरू आहे। कंपनी मंत्रालयाचे पण केसेस सुरू आहे। आणि मुश्रीफ परिवाराचे साजिद मुश्रीफ तू पुत्र, नाविद मुश्रीफ तू पुत्र, आबिद मुश्रीफ तू पुत्र, शाहिरा हसन मुश्रीफ पत्नी, नवरीना
एसोसिएट, युनिव्हर्सल ट्रेडिंग LLP, ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नेक्स्ट जन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP, नेक्स्ट जन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP मध्ये 50 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे कलकत्त्याच्या बोगस कंपन्यातून किंवा बंद पडलेल्या कंपन्यांमधून 50 कोटी रुपये आले. आणि बुरखा फाटला एवढं नाही, हसन मुश्रीफ यांनी स्वतः मान्य केलं की हो मी चोरी केली आहे, मी लबाडी केली आहे, मी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. 25 जुलै 2019 रोजी आयकर खात्याने ज्या धाडी घातल्या होत्या त्या धाडीत हे 158 कोटीचा गैरव्यवहार समोर आला. तर मी जसं सांगितलं वेगवेगळ्या एजन्सी आहेत, कोणी 160 कोटी म्हणते तर कोणी 158 कोटी म्हणते. आम्ही जे तक्रार केली होती आमच्या हिशोबाने 158.55 करोड हे आम्ही पुरावे दिलेले आहे. हे 500 कोटी पण असू शकतात. फुल प्रूफ केस आम्ही दिलेली होती आणि हसन मुश्रीफनी हे मान्य केलं. हसन मुश्रीफनी मला सांगावं, जुलै 2019 मध्ये आपल्याकडे धाडी घातल्या, त्यानंतर आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला नोटिस दिली आणि त्या नोटिस मध्ये जो पहिली नोटीस आली त्यात आपण 92 कोटी रुपये नॉन ट्रान्सपरंट इन्कम आहे अशी नोटीस आली आहे की नाही. आणि त्या 92 कोटीच्या समोर 78 कोटी रुपये टॅक्स, इंटरेस्ट व पेनल्टी भरण्याचा आदेश आपल्याला मिळाला आहे 2021 मध्ये. हे खरं आहे का? फक्त प्रकरण इथेच नाही थांबलं. हसन मुश्रीफ यांनी इन्कम टॅक्स सेटलमेंट कमिशन मध्ये अर्ज केला की बाबा हो ही गोष्ट खरी आहे, आम्ही भ्रष्टाचाराचा पैसा, चोरीचा, लबाडीचा म्हणजे नॉन ट्रान्सपरंट मनी आमच्याकडे आला, आम्ही आमच्या कंपनीत वळवला. मग ते कोलकाताच्या कंपन्यांद्वारा असेल, बंद पडलेल्या कंपन्यांद्वारा. दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानं आरोपी शंकर मिश्राच्या जामिनावर निर्णय राखून ठेवलाय. एअर इंडियाच्या विमानात वृद्ध महिलेवर लघुशंका केल्यामुळे मिश्राला अटक करण्यात आली होती. पटियाला हाऊस कोर्टानं आरोपी शंकर मिश्रा यांच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला होता. या जामिनाला दिल्ली पोलिसांनी विरोध केलेला आहे. गुन्हेगारी मालिका पाहून जैन मंदिरात हात सफाई करणाऱ्या चोराला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिंडोशी परिसरातल्या जैन मंदिरामध्ये हा चोर जैन धर्मियांच्या वेशात शिरायचा आणि मंदिरातील पुजाऱ्याचे सोन्या चांदीचे साहित्य घेऊन धूम ठोकायचा. क्राईम पेट्रोल शो पाहून स्वतःला वाचवण्याकरता जैन समाजाचा पेहराव करत आणि तोंडावर मास्क लावून पूजेच्या बहाण्यानं जैन मंदिराची रेकी करत असल्याची कबुली या आरोपीनं दिलेली आहे. दिंडोशी पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जैन वेशात दररोज 5 मंदिरांची रेकी करायचा आणि संधी मिळेल तिथे सामान चोरायचा. गुन्ह्याचा तपास चालू केला आणि त्यावेळेस त्यांनी 100पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक केले आणि चेक करून रामचंद्र लेन, मालाड पश्चिम या ठिकाणी राहणारा भरत सुखराज दोशी
या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे इन्क्वायरी करून त्या चोरी झालेला मुद्देमाल जो आहे, प्लेट आहे, त्याचं जे सोनं होतं ते सोनं पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणा सीबीआयचा तपास पूर्ण झालाय. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या आपल्या मुख्यालयामध्ये अहवाल सादर केला. या प्रकरणातील 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातली साक्ष पूर्ण झाल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. तसंच या अहवालावर सीबीआयमध्ये 3 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट केली जाणार असून त्यानंतर मुंबई हायकोर्ट निर्देश देणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013ला पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी जाताना दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात बेळगाव तुरुंगातून धमकावणारा आरोपी जयेशचा कॉल डेटा रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागलाय. गडकरींना धमकावण्याआधी आरोपी जयेशनं 6 लोकांना फोन केला होता. त्या सगळ्या 6ही जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पुरावे सध्या पोलीस गोळा करतायत. जयेशला फाशीची शिक्षा सुनावली असल्याने त्याला नागपुरात आणून चौकशी करणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान कर्नाटकात जयेशच्या चौकशीसाठी गेलेलं नागपूर पोलिसांचं पथक परतलं आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकातील एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झालाय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कैलाश खेर यांची 29 जानेवारीला कर्नाटकात एक म्युझिक कॉन्सर्ट होती. दरम्यान म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर बाटली फेकून त्यांच्यावर हल्ला केला. उपस्थित असलेल्या मंडळींनी कैलाश यांच्याकडे कन्नड गाण्यांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खूप गोंधळ झाला आणि जमाव अनियंत्रित झाला. दरम्यान उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर बाटल्या फेकून मारल्या. पुढची बातमी. पूर्ववैमनस्यातून पुण्यातील येरवड्यामध्ये 2 गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फोडून हल्ला करण्यात आला. तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन एकमेकांवर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीमध्ये परिसरातील अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना खाद्यान्नाचे नवनवीन पदार्थ आता चाखता येणार आहेत. यामध्ये ज्वारी, बाजरीच्या, मक्याच्या भाकऱ्या असतील किंवा अनेक पदार्थ चाखता येणार आहेत. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सगळ्या खासदारांसाठी भरड खाद्यान्नाचं जेवण ठेवलं होतं. आता तर थेट संसदेच्या उपहारगृहातच हे सगळे पदार्थ मिळणार आहेत. संसदेतील बिर्याणी, कटलेट्स या जुन्या पदार्थांसह हा नवीन मेन्यू सुद्धा आता उपलब्ध असेल. संसदेत पौष्टिक मेन्यू काय असेल त्यावर एक नजर टाकू. बाजरीचं सूप, नाचणीचा डोसा, नाचणीची इडली, ज्वारीची भाजी, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चटणी, रागी डोसा. जेवणामध्ये काय असेल तर मका, बाजरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, सरसों का साग, बटाट्याची भाजी, त्यासोबत नाचणीची पुरी, बाजरीची खिचडी, लसूण चटणी. गोड पदार्थांमध्ये असेल केशराची खीर, नाचणी आणि अक्रोडचे लाडू, बाजरीचा शोरमा. दक्षिण मुंबईतील रिज रोड 2.5 वर्षांनंतर वाहतुकीकरता आता पुन्हा खुला झालाय. 2020 साली झालेल्या 2 मोठ्या दरड दुर्घटनांनंतर हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला होता. यावेळी रस्त्यासह इथल्या घरांचं मोठं नुकसान झालेलं होतं. मलबार हिलवरील हँगिंग गार्डनमध्ये आलेले पर्यटक किंवा कार्यालयांमधून येणाऱ्या गाड्यांसाठी अत्यंत सोयीचा हा मार्ग आहे. आता अखेर हा रस्ता सुरू झाल्याने दक्षिण मुंबईची वाहतूक आणखी वेगानं होणार आहे. मुंबईच्या मलबार हिलवरून केम्स कॉर्नरला जोडणारा एनजी खेर मार्ग म्हणजेच रिज रोड 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.
इथं ऑगस्ट 2020 साली 2 मोठ्या दरड दुर्घटना झाल्या, ज्यानंतर या रस्त्याला मोठा फटका बसला होता. इथली संरक्षक भिंत कोसळली होती. त्याचसोबत या रस्त्याखाली असलेली पाण्याची पाईपलाईन सुद्धा फुटली होती. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामासाठी काही अवधी लागला. 2021 साली जून महिन्यात इथली संरक्षक भिंत बांधून पूर्ण झाली होती. मात्र रस्ता आणि त्या खाली असलेली पाईपलाईन बांधण्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी लागला होता. हा रस्ता खरं तर दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मलबार हिलवरून हँगिंग गार्डन असेल किंवा प्रमोद नवलकर व्ह्यूइंग डेक असेल, तिथून केम्स कॉर्नरकडे किंवा गिरगाव आणि पुढे पेडर रोडला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. मात्र हा बंद असल्या कारणाने राजभवनामार्गे मोठा वळसा मुंबईकरांना घालावा लागत होता आणि आता हा रस्ता अखेर खुला झाल्याने मुंबईकरांची या ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता सिंधुदुर्गमधून एक आगळी वेगळी बातमी आहे. अनेक विदेशी पर्यटकांना कोकणातील सौंदर्याची भुरळ पडते. अनेक परदेशी पर्यटक फिरण्याकरता कोकणात येत असतात. असंच एक रशियन कुटुंब भारत फिरत कोकणात आलं. या कोकणानं त्यांनाही भुरळ घातली आणि या कुटुंबानं आपल्या मुलाचं सिंधुदुर्गातील शाळेत ॲडमिशन सुद्धा केलं. मिरॉन हा 11 वर्षांचा आहे. तो आजगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या शिकतोय. गावातील मुलांबरोबरच तो अध्ययन करतोय. गेल्या महिन्याभरापासून मिरॉन इथल्या मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतोय. मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये सुद्धा तो रमतोय. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही. भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावर आता मिरॉन प्रेम करू लागलेला आहे. इथं काही जण येऊन विचारायला लागले की रशियन विद्यार्थ्यांनी इथं कसं काय बाबा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मग तो रशियातून इथं आल्यामुळे आणि आमच्या मराठी शाळेमध्ये त्याला आकर्षण वाटू लागलं. आणि कसं असतं, इंग्रजीमध्ये सगळेच विद्यार्थी ॲडमिशन घ्यायला जातात, पण त्याला मराठीचा शाळेचा परिसरच बघून त्याला खूप चांगलं वाटलं. आणि या ठिकाणी येऊन पालकवर्गसुद्धा खुश झाले आमची शाळा बघून. आमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो, त्याप्रमाणे तो आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतो. श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप. राहुल गांधी बोलतायत. थेट प्रक्षेपण. प्रियंका की बात मैं सुन रहा था. प्रियंका ने कहा मेरे मैसेज के बारे में. प्रियंका ने कहा नॉर्मली होता नहीं है, मगर मेरे आंख में आंसू आए. क्योंकि सगळ्यांशी संवाद साधतायत. श्रीनगरमधून आपण थेट प्रक्षेपण बघतोय. बर्फवृष्टी होतीये, पण खूप हजारोंचा जनसमुदाय भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला जमलाय. आपको अजीब लगेगा, मगर मैं बहुत सालों के लिए हर रोज 8-10 किलोमीटर दौड़ता हूँ. तो मैंने सोचा था देश कन्याकुमारी से कश्मीर चलने में इतनी मुश्किल नहीं होगी. मेरे दिल में था कि आसान होगा. फिजिकली मेरे लिए ब्लू छाता मुश्किल काम. ब्लू छाता मैंने सोचा था मुश्किल काम नहीं होगा. मैं काफी कोशिश करता हूँ. थोड़ा सा अहंकार आ गया, जैसे आ जाता है. मगर फिर बात बदल गई. जब मैं छोटा था, अरे छाता वाला व्हाइट वाला फुटबॉल खेलता था.
और कॉलेज में जब मैं फुटबॉल खेल रहा था, एक बार मुझे बहुत जोरों से घुटने में इंजरी हुई थी। मैं उसको भूल गया था। घुटने में दर्द नहीं होता था, भूल गया था उसको। दर्द गायब हो गया। क्या कर रहा मगर कन्याकुमारी से 5-7 दिन बाद आता जातोय भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेत। नाही, मला अतिशय आश्चर्य वाटतंय की कुठल्याही गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं पूर्ण न ऐकता कुठल्याही पद्धतीमध्ये वादंग तयार करायचं, आणि हे फार दुर्दैवी आहे। काल पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते हेमंतजी रासने यांनी सन्मान स्त्री शक्तीचा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या निमित्ताने हळदी कुंकू होतं। त्या कार्यक्रमाला मी आणि आमचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे, पुणे शहराचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा हे त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो। आपण जनरली सगळ्या ठिकाणी पाहतो की ज्या वेळेला कुणी मान्यवर येतात त्यावेळेला त्यांना ओवाळण्यासाठी, त्यांचं औक्षण करण्यासाठी नेहमी महिला पुढे असतात। पण काल मात्र मी तिकडे गेल्यानंतर पालकमंत्री आणि आमचे नेते चंद्रकांत दादांनी काही पुरुषांना, म्हणजे 5 पुरुषांनी मला त्या ठिकाणी औक्षण केलं माझं। आणि मी म्हटलं दादा, ते म्हणले नाही ताई, कारण जेव्हा आम्ही येतो त्यावेळेला नेहमी आमच्या भगिनी आमचं औक्षण करतात, आमचं अभिष्ट चिंतन करतात, आमच्यासाठी यश चिंतितात, आणि त्यामुळे मग भगिनींचं औक्षण बंधूंनी का करू नये आणि त्याची सुरुवात आपण कुठेतरी करायला पाहिजे। म्हणून काल पुणे शहरामध्ये हेमंत रासनेजींच्या कार्यक्रमात चंद्रकांत दादांनी 5 बंधूंना मला त्या ठिकाणी औक्षण करायला लावलं। मला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे आणि कदाचित ही पहिलीच अशी घटना असावी। खरं तर स्त्री मुक्तीच्या चळवळीचं केंद्र पुणे राहिलेलं आहे आणि त्या पुण्यामध्ये अशा पद्धतीचा स्त्री शक्तीला सन्मान करण्याचा एक नवीन आयाम किंवा नवीन पायंडा त्या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून घातला गेला। आणि म्हणून मी त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हटलं की सगळ्या महिला, आम्हाला साऊमाईंनी शिक्षित केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यामुळे सावित्री सगळ्या ठिकाणी दिसतेय। पण अशा पद्धतीचं फक्त पुरोगामी बोलण्याने कोणी पुरोगामी होत नाही। त्या स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी स्वतः पाऊल उचललेले चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने ज्यांनी ज्या स्त्री शक्तीचा सन्मान त्या ठिकाणी केला, त्या एकापेक्षा एक अशा त्यांच्या क्षेत्रामधल्या अतिशय अग्रणी अशा महिला होत्या। आणि असे ज्योतिबा घरोघरी दिसावे, त्यांचा शोध जारी आहे, अशा पद्धतीचं वाक्य मी केलं। याच्यामध्ये मी कोणाचा अवमान बरं केला? आणि मला हेही सांगायचंय की जे आता माझ्यावरती टीका करतायत त्यांच्या पक्षामध्ये असताना हे वाक्य मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वापरलेलं आहे। त्यावेळेला कुणाला त्याच्यावरती आक्षेप घ्यावासा वाटला नाही। आणि या ठिकाणी मला त्यांना सांगायचंय की बंधूंनी भगिनींना ओवाळावं, अशा पद्धतीचा स्त्री सन्मानाचा नवा आयाम त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी सुरुवात केली। आणि ते म्हणले असं व्हायला पाहिजे चित्राताई, प्रत्येक वेळेला बहिणींनी नाही तर भावांनी सुद्धा बहिणींचं औक्षण केलं पाहिजे, त्यांचं अभिष्ट चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुलना नाही केली हो। म्हणजे ज्यांना मला हे म्हणायचे की ज्यांची समजून घेण्याची कुवतच नाहीये त्यांनी उगा आदळआपट त्या ठिकाणी केली, तर मला त्याच्यामध्ये काय नवीन आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही। कारण काहीतरी हवं आणि काहीतरी काढावं, त्याच्यातलं चांगलं दिसलंच नाही का तुम्हाला? त्यातलं चांगलं दिसलं नाही आजपर्यंत। म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या या वाटचालीमध्ये मी असं कुठेही कुठल्या नेत्याने म्हटलेलं ऐकलेलं नाहीये की बाबांनो तुम्ही सुद्धा आपल्या बहिणींना ओवाळलं पाहिजे। आणि दादा फक्त बोलले नाही, त्यांनी करायला लावलं। आणि मला स्वतःला त्यावेळेच्या ज्या भावना होत्या त्या मी तुम्हाला सांगू शकत नाहीये। आणि असा जर पायंडा खरोखर पडला की बंधूंनी सुद्धा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी सन्मानित केलं, त्यांना ओवाळलं, तर याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही। फक्त जेंडर इक्वालिटी म्हणून मोठमोठ्या बाता मारायच्या आणि जर कुणी त्याची सुरुवात केली तर त्याला वेगळा अँगल द्यायचा। कोणी तुलना केली, कशाची तुलना केली? अहो कोणी होऊ शकत नाही। आता महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांची तुलना नाहीच, पण त्यांनी जी पाऊलवाट दाखवली त्या पाऊल वाटेवरती जर कोणी चालत असेल तर त्याला सुद्धा तुमचा आक्षेप असावा। कोण म्हणते
काय करू, कोण म्हणतंय काय करू, काय चाललंय मला कळतच नाही. चांगली गोष्ट काही केली तरी सुद्धा तुमचा आक्षेप, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच कालपासून जी काही आदळआपट चाललेली आहे त्याला उत्तर द्यायला तुमच्या समोर आली आहे. धन्यवाद, थैंक यू. हमने देखा कि कल से बहुत ज्यादा टिक्का टिप्पणी हो रही है. पूना में भारतीय जनता पार्टी के हमारे नेता हेमंत जी रासने, इन्होंने बहुत ही बढ़िया प्रोग्राम सम्मान स्त्री शक्ति का, जिसमें महिलाओं को या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.